मी पहिल्या वारीला आलो त्यावेळेला वारकऱ्यांचं प्रमाण अत्यल्प होतं, जरा चांगलं बऱ्यापैकी होतं, परंतु आता वारकरी संप्रदायामध्ये जास्तीत जास्त मोठ्या पद्धतीनं थोडा तरुण वर्ग सामील झालाय आणि महाराष्ट्र शासनाने जी सुविधा उपलब्ध करून दिल्या, हा पालखी मार्ग ज्या वर्षी मंजूर झाला त्याच वर्षी मी वारीला आलतो आणि आता अपूर्ण राहिलेली कामं शासनाने पूर्ण करावीत, चांगल्या दर्जाची करावीत, वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळत आहेत, याच्यापेक्षा आणखीन कशा चांगल्या मिळतील हे बघितलं पाहिजेत। ह्या वर्षी ह्या वारीचं इतकं विशेष महत्व आहे, FDIचे अधिकारी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळं वारीमध्ये गोवा गुटखा विमल कमल काहीही विकलं जात नाही आणि जे विकतायत त्यांना थोडीशी माहिती देऊन पोलिसांनी गिरफ्तार केलेलं आहे, काहीला जेरबंद केले, काहीचा माल नष्ट करून टाकलाय। आतापर्यंत जवळपास 5-25 लाख रुपयाचा माल पोलिसांनी जप्त केलाय। धन्यवाद दिला पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांना, त्यांनी फार मोठ्या प्रकारचं आणि स्वच्छता विभाग आरोग्य पथक ठिकठिकाणी पाण्याची तपासणी करतायत, पाणी फिल्टरचं चांगलं आहे का, बाटल्या डेट एक्सपायर झाल्यात का, वारकऱ्यांना चांगलं अन्न मिळतंय का, ह्याची आरोग्य विभागाने चांगल्या पद्धतीने दक्षता घेतली। महाराष्ट्र शासनाचं वारकरी संप्रदायाच्या वतीने मी चांगल्यापैकी आभार मानतो आणि तुकाराम मुंढे साहेबाला ह्याच पदावर कमीत कमी 10 वर्ष राहिल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये व्यसन मुक्त होणार नाही। वारीमध्ये एकच त्रुटी जाणवती, कुठंतरी पालखी मार्गाचं काम रखडलेलं आहे आणि थोडी वाहनवाल्यांना शिस्त लावली पाहिजे। आडमुठेपणाने जी वाहनं ये जा करतात का त्यांना थोडं नियंत्रण घातलं पाहिजे। काय नाव? विजय वाकडे। आता काय तरुण मुलं कमी दिसतात असं म्हणतात, परंतु तुम्ही आलाय, आम्ही आलोय पुण्यापासून हडपसर पासून चालू केलेला आहे। हो हो, आता इथून सासवड पासून आम्ही माघारी जाणार। किती वर्षापासून करताय? आम्ही 2-3 वर्ष झाले, पण जवळपासच यायचो आम्ही खालपर्यंत, यावेळेस ठरवलं की सासवड पर्यंत जावं। आता पुणेकर कशा पद्धतीनं वारकऱ्यांचं स्वागत करतात? स्वागत आम्ही तुम्ही हडपसर पासून बघाल तर पाण्याची व्यवस्था, त्यांचा नाश्ता पाणी राहण्याची व्यवस्था सगळी करत आहेत पुणेकर आणि दरवर्षी अशाच प्रमाणे करावं अशी आशा आहे। आता बघायला गेलं तर महाराष्ट्रात आणि भारत देशात देखील लोक वारीसाठी येतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असेल किंवा कर्नाटकचा भाग असेल तिथून पण येतात वगैरे, पण पुण्यामध्ये दोन्ही पालख्या दाखल झाल्यानंतर पुणेकर कुठेही जास्त प्रमाणात दिसत नाही। पुणेकर राहतात, तुम्ही पुण्याच्या मेन एरियामध्ये गेला, जसं पालखीचा, कालच मी पालखीच्या ठिकाणी होतो, तिथेही खूप मोठी रांग होती पुणेकरांना दर्शनासाठी, तर आहेत पुणेकर, असं कुठे कमी पडलेलं नाही असं मला वाटतं। तर अशा पद्धतीने आहे की पुणेकर कुठेही कमी पडलेले नाही, पुणेकर चांगल्या पद्धतीचं स्वागत करतात वगैरे आणि त्यानंतर पुण्यातून ही पालखी वर येतात वगैरे आणि वारकरी सकाळी 5 वाजल्यापासून किंवा कुणी 2 वाजल्यापासून इथपर्यंत आलेले आहेत आणि या घाट चढत असताना कुणाच्याही चेहऱ्यावरती थकवा जाणवत नाही। तुम्ही बघू शकताय की अगदी विठुरायाच्या नामाच्या गजरामध्ये विलन होत नाचत इथपर्यंत येत आहेत आणि एवढा मोठा घाट चढल्यासारखं वाटत नाहीये। कमीत कमी बघायला गेलं तर जास्त वयाने लोक असणारे देखील आहेत आणि विशेषतः बघायला गेलं तर या वारीमध्ये तरुणाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। काय लोकांचं असं म्हणणं होतं की पुढच्या पिढीला वारी कशी समजणार, परंतु बघायला गेलं तर या ठिकाणी तरुण वर्गांचा देखील ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा समावेश आहे। तरुण वर्ग देखील याच्यामध्ये येतोय, आपली फॅमिली घेऊन येतोय आणि पुणेकर इथपर्यंत विसाव्यापर्यंत वारकऱ्यांना पोहोचवतात किंवा इथपर्यंत वारी पोहोचवतात, ते पुण्यावरून निघतात वगैरे अशा पद्धतीचं आहे आणि या ठिकाणी आपण थांबतोय।